प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी। आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्राथमिक यादी उद्याच जाहीर करू असे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेले आहे। तर राज्य सरकारने शेतकऱ्यांची 2 लाख रुपयेपर्यंतची थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची यादीची प्रतीक्षेत आहे। कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे 30 जुलै आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार या चर्चेत जोर धरला आहे व त्याच योजनेसंदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे उद्याच आम्ही कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करू व कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी सुद्धा सांगितले की पहिली यादी आम्ही जाहीर करू। अजितदादा पवार यांची जयंती आणि देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे म्हणून उद्याच यादी जाहीर करण्याचा प्रयत्न आहे व तांत्रिक अडचणी राहिलेल्या नाहीत। आयकर बाबतचा डेटा परवा प्राप्त झाला आहे त्यामुळे कोणतीच आता अडचण नाही व 30 जुलै पूर्वीच कर्जमाफीचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार आहे असे सुद्धा ग्वाही त्यांनी दिलेली आहे। तर नियमित कर्जदारांसाठी 2 लाख रुपये द्या असे कृषी मंत्र्यांच्या या घोषणेचे स्वागत करत किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानावर वळवण न करता 2 लाख रुपये द्यावेत अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। तर बोगस बियाणे प्रकरणात देखील कृषी मंत्र्यांनी माहिती देण्यात आलेली आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे शेतकरी बांधवांनो, उद्याच शेतकऱ्यांची पहिली यादी कर्जमाफीची येणार असून जे पात्र शेतकरी बांधव आहे त्यांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी व प्रोत्साहनपर 50,000 रुपयेपर्यंत सुद्धा मिळणार आहे। महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करून आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।